नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय गणित सेमी चॅप्टर नंबर 15 पॅटर्न्स या चॅप्टरला आज आपण सुरुवात करूया। त्यामध्ये स्क्वेअर नंबर्स आणि ट्रायंग्युलर नंबर्स कशाला म्हणतात ते आपण समजून घेणार आहोत, म्हणून अगदी शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक पाहायचा आहे। तर सुरुवात करूयात आपण। इथे स्क्वेअर नंबर्स कशाला म्हणायचं आहे। स्क्वेअर नंबर्समध्ये आपल्याला अशा पद्धतीचे डॉट्स मांडायचे आहेत की ज्या डॉट्समधून आपल्याला एक स्क्वेअर आकार तयार झालेला दिसून येईल। तर अशी मांडणी डॉट्सची की ज्या मांडणीमधून स्क्वेअर आकार पाहायला मिळतो, अशा डॉट्सच्या संख्येला स्क्वेअर नंबर असं म्हणायचं आहे। तर मग अशा पद्धतीचा जो काही स्क्वेअर नंबर आहे तो आपल्याला कसा मिळवता येईल त्याचा आपण इथे विचार करणार आहोत। स्क्वेअर नंबरचं जर आपलं डेफिनेशन याप्रमाणे जर करायचे असेल तर आपल्याला ती करता येईल की ज्यामध्ये द नंबर्स ऑफ डॉट्स दॅट वी कॅन पुट इन अ स्क्वेअर अरेंजमेंट आर कॉल्ड ॲज स्क्वेअर नंबर्स। अशी अरेंजमेंट की ज्यामध्ये आपण डॉट्स टिंब हे स्क्वेअर आकारामध्ये मांडू शकतो, त्या मांडणीला आपल्याला स्क्वेअर नंबर असं म्हणायचं आहे। त्या मांडणीमधील जे काही डॉट्सची संख्या असेल त्या संख्येला आपल्याला स्क्वेअर नंबर म्हणायचं आहे। तर या ठिकाणी आपण सुरुवातीला एक्झाम्पल्सने समजून घेऊ पहा की स्क्वेअर नंबर्स कसे आहेत, कशा पद्धतीने आपल्याला ते मांडता येतात। तर सुरुवातीला मी आडव्या ओळीमध्ये स्क्वेअर नंबर्स आपल्याला मांडताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती अशी की जितके डॉट्स तुमचे आडव्या ओळीमध्ये असतील तितकेच डॉट्स तुमचे उभ्या ओळीमध्ये सुद्धा असतील। म्हणजे व्हर्टिकल आणि जे काही आडव्या ओळी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सारख्याच पद्धतीचे डॉट्स मांडायचे आहेत पहा। तर इथे आपण सुरुवातीला 2 डॉट्स जे आहेत आडव्या ओळीमध्ये घेऊ, तितकेच डॉट्स त्या ठिकाणी आपल्याला उभ्या ओळीमध्ये पण त्या ठिकाणी येतील अशी मांडणी करायची। पहा इथे या उभ्या ओळीमध्ये 2 डॉट्स आहेत आणि आडव्या ओळीमध्ये सुद्धा 2 डॉट्स आहेत। तर या पद्धतीने या डॉट्सने आपल्याला एक स्क्वेअर आकार मिळालेला आहे। यानंतर पुढच्या याच्यामध्ये आपण 3 डॉट्स त्या ठिकाणी घेऊ। एक डॉट मी वाढवतोय, आता या आकारामध्ये आपल्याला दिसतंय की जेवढे डॉट्स मी आडव्या ओळीमध्ये मांडलेले आहेत तेवढेच डॉट्स तुमचे उभ्या ओळीमध्ये सुद्धा मांडलेले आहेत, म्हणजे 3 डॉट्स आपण मांडलेले आहेत। तर या पद्धतीने आपल्याला आणखी पुढची अरेंजमेंट करता येईल की ज्यामध्ये आपण 4 डॉट्स जे आहेत ते मांडू शकतो। या ठिकाणी मी 4 डॉट्स जे आहेत ते मांडलेले आहेत आणि त्यामध्ये आपला एक स्क्वेअर आकार तयार झाला दिसतो। इथे पण स्क्वेअर आहे, इथे सुद्धा स्क्वेअर आकार दिसतोय, इथे सुद्धा स्क्वेअर आकार दिसतो आहे की जेवढे डॉट्स तुमच्या आडव्या ओळीमध्ये आहेत तेवढेच डॉट्स उभ्या ओळीमध्ये असणं गरजेचं आहे। यानंतर आपण पुढे 5 डॉट्स त्या ठिकाणी मांडू। 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 and 5। तर या पद्धतीच्या अरेंजमेंटमध्ये आपल्याला जे काही डॉट्सचे नंबर आता मिळणार आहेत, ज्या संख्या मिळणार आहेत त्या आपण काउंट करून पाहू आणि ज्या संख्या आपल्याला मिळणार आहेत त्यांनाच आपण स्क्वेअर नंबर्स असं म्हणणार आहोत। म्हणजे अशा डॉटची संख्या की जी आपल्याला स्क्वेअर आकारामध्ये मांडता येते त्याला आपल्याला स्क्वेअर नंबर्स असं म्हणायचं आहे। तर इथे आपण पहिल्या फिगरमध्ये जर आपण बघितलं, टोटल नंबर्स ऑफ डॉट्स इन फर्स्ट फिगर 1 2 3 4, तर 4 ही संख्या आपल्याला स्क्वेअर नंबर म्हणता येईल। यानंतर सेकंड फिगरमध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8 9, सेकंड फिगरमध्ये 9 डॉट्स आहेत। थर्ड फिगरमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 एवढे डॉट्स आहेत। आणि फोर्थ फिगरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी 1 2 3 4 5 1 2 3 4 5 5 5 25 डॉट्स त्या ठिकाणी आपल्याला दिसतील। तर अशा पद्धतीने मग हे जे नंबर्स आपल्याला मिळालेले आहेत 4 9 16 25 या नंबर्सला आपण म्हणणार आहोत स्क्वेअर नंबर्स। मग स्क्वेअर नंबर जे आहेत ते कसे मिळतात त्याचं आपण जर नीट निरीक्षण केलं तर 4 हा जो नंबर आहे पहा 2
डॉट्स तुमचे उभ्या ओळीमध्ये आणि 2 डॉट्स तुमच्या आडव्या ओळीमध्ये, तर 2 × 2 केलं तर त्याचा आपला आन्सर 4 येत आहे. त्यानंतर सेकंड फिगरमध्ये 9 जे आन्सर आहे त्याच्यामध्ये 3 डॉट्स आडव्या ओळीमध्ये आणि 3 डॉट्स उभ्या ओळीमध्ये. 3 × 3 केलं तर 3 3 9 होतात. थर्ड फिगरमध्ये 4 डॉट्स आहेत तुमचे आडव्या ओळीमध्ये आणि 4 डॉट्स आहेत उभ्या ओळीमध्ये, म्हणून 4 × 4 केलं तर त्या ठिकाणी 16 आन्सर येत आहे. त्याचप्रमाणे चौथ्या फिगरमध्ये आपल्याला 5 × 5 असं केल्यास आपल्याला 25 हे आन्सर येत आहे. म्हणजे जे स्क्वेअर नंबर आहेत ते मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं हे इथे ध्यानात येत आहे. पहा, आपण जर एखाद्या नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय जर केलं तर आपल्याला जे नंबर्स मिळतात त्यांना आपण स्क्वेअर नंबर म्हणू शकतो. Observing above examples, we can say that if we multiply to any number by the number itself, then we get square numbers. एखाद्या नंबरला त्याच नंबरने आपण मल्टिप्लाय केलं की आपल्याला स्क्वेअर नंबर मिळणार आहे. हे तत्व किंवा ही बाब आपण इथे जर लक्षात घेतली तर आपल्याला स्क्वेअर नंबर शोधणं सोपं जाणार आहे. म्हणजे दरवेळेस आपण अशा पद्धतीने हे जे काही डॉट्स आहेत हे डॉट्स न मांडता सुद्धा आपल्याला पुढचे स्क्वेअर नंबर फाइंड आउट करता येतील. आपण इथे 1 2 3 4 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. डॉटमध्ये हे तुमचं फर्स्ट फिगर आहे, ही सेकंड फिगर आहे, थर्ड फिगर आहे आणि ही फोर्थ फिगर आहे. तर या 4 फिगरच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी स्क्वेअर नंबर्स कसे मिळतात ते समजून घेतलेलं आहे. आता पुढचे जर आपलं स्क्वेअर नंबर्स आणखी शोधायचे असतील तर आपण या ठिकाणी ही जी बाब आपल्या ध्यानामध्ये आलेली आहे त्याचा आपण उपयोग करू शकतो की त्या नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय करा म्हणजे आपल्याला स्क्वेअर नंबर मिळतो. तर 2 × 2 4, पुढचा स्क्वेअर नंबर 3 × 3 9, 4 × 4 16, 5 × 5 25, 6 × 6 36, 7 × 7 49, 8 × 8 64, 9 9 81, 10 10 100, 11 × 11 121 and 12 × 12 144. तर या पद्धतीने आपल्याला हे पुढचे स्क्वेअर नंबर्स मिळतील. पहा, जर फर्स्ट स्क्वेअर नंबर 4 असेल तर सेकंड तुमचा 9 असेल, थर्ड 16, फोर्थ 25, फिफ्थ 36 या क्रमाने पुढचे आपल्याला हे सर्व स्क्वेअर नंबर जे आहेत ते लिहिता येणार आहेत. तर या पद्धतीने पुढचे स्क्वेअर नंबर्स आपण फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर पुढची जी संकल्पना आहे त्या आहे ट्रायंग्युलर नंबर्स. आता इथे आपल्याला ट्रायंग्युलर नंबर्समध्ये आपला ट्रायंगल हा शब्द दिसून येतोय आणि म्हणून आपल्याला अशा डॉट्सची रचना करायची आहे की ज्या ठिकाणी आपल्याला एक ट्रायंगल मिळेल, म्हणजे ट्रायंगल शेप मिळेल. द नंबर्स ऑफ डॉट्स दॅट वी कॅन पुट इन ट्रायंगल शेप अरेंजमेंट आर कॉल्ड ॲज ट्रायंग्युलर नंबर. द नंबर ऑफ डॉट्स म्हणजे अशा डॉटची संख्या की जी आपण ट्रायंगल शेपमध्ये त्रिकोणी आकारामध्ये त्याची मांडणी करू शकतो, अशा डॉट्सच्या संख्येला आपला ट्रायंग्युलर नंबर असं म्हणायचं आहे. डॉट्स किती आहेत ते आपल्याला इथे मोजावे लागतील आणि मग त्यावरून आपण त्या ठिकाणी ट्रायंग्युलर नंबर्स जे आहेत ते शोधू शकतो. तर पहा, इथे आपण जसं स्क्वेअर नंबरसाठी आपण डॉट्स मांडून पाहिले होते तसेच आपण या ठिकाणी सुद्धा डॉट्स जे आहेत ते मांडणार आहोत. म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल की ट्रायंग्युलर नंबर कसे आपल्याला मिळतात. यामध्ये आपण सुरुवातीला ट्रायंग्युलर नंबर्ससाठी आपल्याला एक डॉट हा जो आहे तो तुमचा वरती असेल आणि त्याच्या खालच्या लाईनला 2 डॉट्स त्या ठिकाणी येतील. पहा, म्हणजे हा तुमचा बरोबर असा ट्रायंगल शेप त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. यानंतर पुढच्या फिगरमध्ये आपल्याला या पद्धतीने करावं लागेल. पहा की हा तुमचा 1, त्याच्या खालच्या ओळीला तुमचे 2 डॉट्स येतील, त्याच्या खालच्या ओळीला आपले पुढचे आणखी एक आपल्याला त्याच्यामध्ये डॉट्स वाढवायचं आहे म्हणजे 3 डॉट्स येतील. आता ही अरेंजमेंट करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जो वरचा डॉट आहे तो खालच्या 2 डॉटच्या मध्ये आला पाहिजे. पहा, म्हणजे वरचा जो डॉट आहे तुमचा तो खालच्या 2 डॉटच्या मध्ये येईल. अशा पद्धतीची अरेंजमेंट आपण या ठिकाणी करणार आहोत की जेणेकरून आपल्याकडनं तिथे चूक होणार नाही. यानंतर ही झाली आपली फर्स्ट फिगर, ही आहे सेकंड फिगर. आता थर्ड फिगरमध्ये आपण आणखी एक डॉट पुढे वाढणार आहोत, 1. इथे तुमचे सेकंड लाईनला 2 डॉट, तिसऱ्या लाईनला त्या ठिकाणी आपले 3 डॉट्स येतील आणि चौथ्या लाईनला आपले 4 डॉट्स त्या ठिकाणी येतील. म्हणजे प्रत्येक पुढची जी लाईन आहे त्या लाईनला आपण अशा पद्धतीने एक डॉट जो आहे तो वाढवणार आहोत. म्हणजे आपल्याला ट्रायंगल शेप त्या ठिकाणी मिळत आहे. इथे ट्रायंगल दिसतोय, इथे सुद्धा आपला हा असा प्रकारे ट्रायंगल दिसेल.
फक्त बाहेरचे जे काही डॉट्स आहेत ते आपण जर जोडले तर आपला एक ट्रायंगल तयार झालेला दिसून येईल. यानंतर पुढच्या अरेंजमेंटमध्ये पहा 1 त्याच्या खालच्या लाईनला 2 डॉट्स, त्याच्या खालच्या लाईनला आपल्याला काढायचे 3 डॉट्स, त्याच्या खालच्या लाईनला आपल्याला काढायचे 4 डॉट्स. ओके, आणि त्याच्या खालच्या लाईनला काढायचे आपल्याला 5 डॉट्स. 1 2 3 4 अँड 5. दिस इज 4th फिगर. तर 1 2 3 4 अशा आपण 4 फिगर काढून पाहिलेले आहेत. आणि मग या फिगरमध्ये आपल्याला किती डॉट्स मिळतात हे आता आपण मोजणार आहोत. डॉट्सची अरेंजमेंट कशी करायची ते आपल्या नीट लक्षात घ्यायचं आहे की वरचा जो काही डॉट असेल तो खालच्या 2 डॉटच्या मध्ये येईल. अशा कोणताही डॉट्स पहा, जो वरचा लाईनचा डॉट आहे तो खालच्या 2 डॉटच्या मध्ये येईल. अशा प्रकारची अरेंजमेंट आपण या ठिकाणी करायची, म्हणजे आपला ट्रायंगल शेप जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. पहा, हे जर मी असं जोडलं एकमेकाला तर माझा पहा हा ट्रायंगल शेप जो आहे तो आपल्याला दिसून येतोय. म्हणजे शेवटची जी फिगर आहे त्यामध्ये जे तुम्हाला नेमकं कळेल की पहा हा ट्रायंगल तयार झाला आहे. आणि या ट्रायंगलला तयार होण्यासाठी आपल्याला किती डॉट्स त्या ठिकाणी लागलेले आहेत ते आपण काउंट करणार आहोत, मोजणार आहोत. असं प्रत्येक फिगरमध्ये आपण पाहिलं तर आपला ट्रायंगल त्या ठिकाणी दिसेल आणि म्हणून या नंबर्सला आपण ट्रायंग्युलर नंबर्स असं म्हणणार आहोत. तर पहिल्या फिगरमध्ये 1 2 3 आपल्याला 3 डॉट्स त्या ठिकाणी मिळालेले आहेत. दुसऱ्या फिगरमध्ये आपला 1 2 3 4 5 6 डॉट्स मिळालेले आहेत. तिसऱ्या फिगरमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डॉट्स त्या ठिकाणी आहेत. आणि चौथ्या फिगरमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15 डॉट्स आहेत. तर हे डॉट्स आपल्याला कसे मिळतात याचा आपण जर विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल पहा की पहिल्या ओळीचा हा तुमचा फर्स्ट 1 डॉट, दुसऱ्या ओळीचे तुमचे त्याच्यामध्ये ॲड करायचे 2 डॉट्स, म्हणजे आपल्याला पहिला ट्रायंग्युलर नंबर मिळेल 3. त्यानंतर सेकंड फिगरमध्ये आपण जर केलं तर पहिल्या ओळीचा 1 डॉट, दुसऱ्या ओळीचे 2 डॉट आणि तिसऱ्या ओळीचे 3 डॉट यांची आपण ॲडिशन करायची. 3 + 2 + 1 3 + 2 5 + 1 6. पहा 6 या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. पुढचा आपला ट्रायंग्युलर नंबर कसा मिळालेला आहे 1 + 2 + 3 + 4 दॅट इज इक्वल टू 10. हा पुढचा 10 आपल्याला त्या ठिकाणी ट्रायंग्युलर नंबर मिळत आहे. याच्या पुढचा 1 + 2 + 3 + 4 + 5. 1 म्हणजे हा पहिल्या ओळीतला 1, 2 म्हणजे हे दुसऱ्या ओळीतले 2 डॉट्स, 3 म्हणजे तिसऱ्या ओळीतले 3 डॉट्स, 4 म्हणजे चौथ्या ओळीतले 4 डॉट्स आणि 5 म्हणजे पाचव्या ओळीतले 5 डॉट्स. हे आपण ॲड करत गेलो तर आपल्याला या पद्धतीने पुढचा ट्रायंग्युलर नंबर मिळतो 15. म्हणजे इथे आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची की आधीच्या ट्रायंग्युलर नंबरमध्ये जर आपण क्रमाने पुढचा सिरियल नंबर ॲड केला तर आपल्याला पुढचा ट्रायंग्युलर नंबर मिळतोय. म्हणजे काय पहा, हा 3 जो आहे तुमचा या दोघांची बेरीज 3 येते. 3 मध्ये 3 मिळवले की 6 होतात, बरोबर. यानंतर या 1 2 3 ची बेरीज 6 आहे. 6 मध्ये 4 मिळवले की 10 होतात. म्हणजे पुढचं त्या ठिकाणी आपल्याला उत्तर काढायचं असेल तर 10 मध्ये किती मिळवायचे, आपल्याला 5 मिळवायचे, म्हणजे किती होतील 15 होतील. पुढचा ट्रायंग्युलर नंबर कसा मिळेल तुम्हाला 15 मध्ये 6 मिळवा. 15 + 6 केले तर तुम्हाला मिळेल 21 मिळेल. म्हणजे पुढचा ट्रायंग्युलर नंबर हा 21 असेल. तर अशा पद्धतीने हा ट्रायंग्युलर नंबर्स असतात की ज्यामध्ये आपण ट्रायंगल शेपमध्ये त्या डॉट्सची अरेंजमेंट करू शकतो. अशा नंबर्सला आपल्याला ट्रायंग्युलर नंबर असं म्हणायचं आहे. तर यामध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात येते की ती अशी की इफ वी ॲड नंबर्स दॅट आर इन सिरियल, म्हणजे आपण सिरियल जर पुढचे नंबर ॲड करत गेलो तर आपला पुढचा ट्रायंग्युलर नंबर मिळत जातो. ही गोष्ट आपल्याला यावरनं ध्यानामध्ये येते. पहा इथे आपण जे समजून घेतलेलं आहे की आपण 1 + 2 केले 3 होतात. आणखी पुढचा नंबर 1 + 2 हे आधीचे नंबर्स आहेत, त्यामध्ये आणखी पुढचा नंबर 3 घेतला की पुढचा ट्रायंग्युलर नंबर मिळेल. 1 + 2 + 3 हे आधीचे नंबर इथे होते, त्यामध्ये पुढचा 4 नंबर घेतला की आपला पुढचा ट्रायंग्युलर नंबर मिळेल. म्हणजे याप्रमाणे क्रमाने सिरियली आपण पुढचे नंबर ॲड करत गेलो की आपल्याला पुढचा ट्रायंग्युलर नंबर मिळत जातो. तर आणखी आपण पुढचे ट्रायंग्युलर नंबर जे आहेत ते डॉट न काढता या ठिकाणी लिहिणार आहोत. पहा पहिला आहे 1 + 2 3, दुसरा 1 + 2 + 3 6, पुढचा नंबर आहे 1 + 2 + 3 + 4. तर हा आहे तुमचा किती पहा 10. त्यानंतर पुढचा आहे तुमचा हा 15. त्याच्यापुढे 1 + 2 + 3 + 4 + 5 म्हणजे इथपर्यंत याची ॲडिशन 15 आहे. तर 15 + 6 केले तर पुढचा मिळेल तुम्हाला 21. 21 मध्ये 7 ॲड केले तर पुढचा मिळेल 28. त्यानंतर 28 मध्ये जर 8 ॲड केलं तर पुढचा मिळेल 36. 36 मध्ये 9 ॲड केलं तर पुढचा मिळेल तुम्हाला 45.
45 मध्ये 10 ॲड केल्यास तुम्हाला मिळेल पुढचा नंबर 55. 55 मध्ये 11 ॲड केल्यास पुढचा मिळेल तुम्हाला 66. तर या पद्धतीने हे जे मिळालेले नंबर्स आहेत हे ट्रायंग्युलर नंबर्स आपल्याला सांगता येतील. याप्रमाणे तुम्हाला त्याची ॲडिशन दाखवावी लागेल. एवढी मोठी ॲडिशन आपण त्या ठिकाणी न लिहिता आधीच्या ट्रायंग्युलर नंबरमध्ये फक्त पुढचा नंबर ॲड केला की आपल्याला त्या ठिकाणी पुढचा ट्रायंग्युलर नंबर मिळत आहे पहा. तर अशा रीतीने हे सर्व ट्रायंग्युलर नंबर्स आहेत 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66 are called as triangular numbers. If first triangular number is 3, then second triangular number is 6, third triangular number is 10, fourth triangular number is 15, fifth triangular number is 21. In this way we can count the next triangular numbers. तर अशा रीतीने हे ट्रायंग्युलर नंबर आपल्याला लिहिता येतात, फाइंड आउट करता येतात. तर या ट्रायंग्युलर नंबर्सवर आधारित असलेला जो काही प्रॉब्लेम सेट आहे 53 तो आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. तर आपण लक्षपूर्वक ही सर्व एक्झाम्पल्स जे आहेत ते नीट समजून घ्या. सोपे एक्झाम्पल्स आहेत. प्रॉब्लेम सेट 53 मध्ये काय दिले पहा. फर्स्ट आहे फाइंड द स्क्वेअर नंबर्स फ्रॉम द लिस्ट गिव्हन बिलो. एक लिस्ट दिलेली आहे, यामधले स्क्वेअर नंबर्स आपल्याला शोधायचे आहेत. तर स्क्वेअर नंबर्सची लिस्ट आपण जर लक्षात घेतली तर स्क्वेअर नंबरमध्ये 2 × 2 4 होतात. तर 4 हा नंबर स्क्वेअर नंबर आहे. 3 × 3 9 होतात. तर 9 हा सुद्धा स्क्वेअर नंबर आहे. तर इथे हा 9 आहे पहा, हा तुमचा स्क्वेअर नंबर आहे, त्याला खाली घेऊ आपण. 12 हा काही स्क्वेअर नंबर होत नाही आहे. 16 हा स्क्वेअर नंबर होतोय. 4 × 4 4 × 4चं 16 आन्सर आहे, त्यामुळे 16 हा सुद्धा स्क्वेअर नंबर आहे. 50 हा काही स्क्वेअर नंबर नाही आहे. 60 हा सुद्धा स्क्वेअर नंबर नाही आहे, कारण कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे त्या संख्येला त्या संख्येने गुणल्यावर हे उत्तर येत नाही आहे पहा. इथे 8 × 8चं उत्तर 64 होतं, त्याच्यामुळे 64 हा तुमचा स्क्वेअर नंबर आहे. 72 हा स्क्वेअर नंबर नाही आहे. 80 हा सुद्धा नाही आहे. 81 9 × 9 81 होतात, म्हणून तुमचा 81 हा सुद्धा स्क्वेअर नंबर आहे. तर या पद्धतीने 9, 16, 64 आणि 81 हे या वरच्या लिस्टपैकी असणारे स्क्वेअर नंबर्स आपल्याला सांगता येतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे विच आर द ट्रायंग्युलर नंबर्स इन द गिव्हन लिस्ट. 3. तर पहिला जो काही तुमचा ट्रायंग्युलर नंबर आहे जे आत्ता आपण फाइंड आउट केले होते पहा, आताच्या लिस्टमध्ये आपण जर बघितलं तर यावरने तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा आन्सर काढता येण्यासारखं आहे की हे ट्रायंग्युलर नंबर्स आहेत जे आत्ताच या पद्धतीने आपण लिहिलेले आहेत. तर यावरनं आपण याचा आन्सर काढू शकतो पहा. हा तुमचा पहिला ट्रायंग्युलर नंबर आहे 3. तर 3 हा ट्रायंग्युलर नंबर आहे. 1 + 2 केल्यावर 3 होतात. क्रमाने येणाऱ्या संख्या ॲड केल्यास मिळतात, म्हणून ते ट्रायंग्युलर नंबर. 6 हा सुद्धा त्या ठिकाणी ट्रायंग्युलर नंबर आहे. त्याच्या पुढचा 8 हा काही ट्रायंग्युलर नंबर नाही आहे. 9 हा सुद्धा ट्रायंग्युलर नंबर नाही आहे. 12 हा सुद्धा ट्रायंग्युलर नंबर नाही आहे. 15 हा ट्रायंग्युलर नंबरच्या लिस्टमध्ये येतो. 15 हा ट्रायंग्युलर नंबर आहे. त्यानंतर 16 हा ट्रायंग्युलर नंबर नाही. 20 पण नाही आहे. पुढचा आहे पहा 21 ट्रायंग्युलर नंबर आहे. आणि 42 हा नसून 45 आहे, परंतु इथे 42 दिला आहे. तर या पद्धतीने हे 4 नंबर 3, 6, 15 अँड 21 दीज आर ट्रायंग्युलर नंबर्स. तर हे या रीतीने याचे आन्सर्स आपल्याला फाइंड आउट करता येतील. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे पहा नेम अ नंबर विच इज स्क्वेअर ॲज वेल ॲज ट्रायंग्युलर. म्हणजे काय, प्रश्नाचा अर्थ समजून घ्या की असा नंबर सांगा की ज्याचा जो स्क्वेअर नंबर सुद्धा आहे आणि ट्रायंग्युलर नंबर सुद्धा आहे. तर इथे मी स्क्वेअर नंबर्स लिहिलेत पहा. 1 पासून साधारणपणे 10 पर्यंतचे स्क्वेअर नंबर्स लिहिलेले आहेत. 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100, 121 दीज ऑल आर स्क्वेअर नंबर्स. ट्रायंग्युलर नंबर्स पण लिहिलेले आहेत मी खाली, त्याच्या खाली लिस्ट बनवली आहे. 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66. आता असा नंबर शोधायचा आपल्याला की जो दोन्ही लिस्टमध्ये आहे. फाइंड आउट द नंबर विच is present in both list, in the list of square numbers as well as in the numbers of triangular number. Which numbers is present in both list? The number is 36. Look at this, the 36 number is present in both list. दोन्ही लिस्ट मध्ये असणारा नंबर आहे 36. म्हणजे तो नंबर स्क्वेअर नंबर सुद्धा आहे ॲज वेल ॲज तो नंबर ट्रायंग्युलर नंबर सुद्धा आहे. म्हणून नंबर इन बोथ लिस्ट इज 36. Therefore 36 is a number which is square as well as triangular.
तर स्क्वेअर असलेला आणि ट्रायंग्युलर असलेला हा नंबर म्हणजे 36 आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे, इफ 4 इज द फर्स्ट स्क्वेअर नंबर विच इज 10th वन. जर आपण स्क्वेअर नंबरची लिस्ट या प्रमाणे लिहिली तर आपल्याला दिसेल हा फर्स्ट आहे, हा सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, एथ, नाइन्थ अँड 10th. विच इज द 10th स्क्वेअर नंबर 121. 121 इज युअर 10th स्क्वेअर नंबर. किंवा आपण ते याप्रमाणे मागच्या जिथं आपण ते फाइंड आउट केले होते ते त्यावरनं पण तुम्हाला करता येईल, असं पण तुम्हाला काढता येईल. हा फर्स्ट आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, एथ, नाइन्थ अँड 10th. तर हे पण आपल्याला करता येईल. त्या नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय करून तुम्हाला पुढचा स्क्वेअर नंबर मिळतो. तर याप्रमाणे सुद्धा त्याचा आन्सर तुम्हाला लिहिता येईल. किंवा डायरेक्ट जर तुम्ही हे स्क्वेअर नंबर्स मनातल्या मनात मल्टिप्लिकेशन करून जर लिहिले तर त्यावरून सुद्धा तुम्हाला समजेल की हा 10 नंबरचा म्हणजे 10th वन म्हणजे 10 नंबरला असलेला स्क्वेअर नंबर कोणता आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे, इफ 3 इज द फर्स्ट ट्रायंग्युलर नंबर विच इज 10th वन. इथे पण तेच विचारले आपल्याला की फर्स्ट ट्रायंग्युलर नंबर 3 असेल तर 10वा म्हणजे 10th नंबरला येणारा ट्रायंग्युलर नंबर कोणता आहे. तर इथे मी ट्रायंग्युलर नंबर लिहिले 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55 and 66. First, second, third, fourth, fifth, sixth, seventh, eighth, ninth and 10th. That means 66 is your 10th triangular number. So you can find out the answer in this way. अशा प्रकारे आपण हे उत्तर लिहू शकता. तर हे सर्व जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला आपल्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत. आपल्या अभ्यासासाठी, आपल्या फायद्यासाठी आपण हे सर्व प्रश्न आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. व्हिडिओला लाईक करा. अजूनही कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्याला इतर सर्व व्हिडिओ जे आहेत ते पाहता येतील. आपण सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहून घेणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. या स्टेजला आपण जर हा व्हिडिओ पॉज केला तर आपल्याला क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 यांची उत्तरं लिहिता येतील. आणि या स्टेजला आपण व्हिडिओ जर पॉज केला, थांबवला तर आपल्याला क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5चा आन्सर लिहिता येईल. ओके, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.